असं आहे की तिथे ना काही रस्त्यावर अनेक कुत्रे वावरतात आणि ते भटकी कुत्रे आहेत. एखादं समजा कोण तिथे एकटा तिथे वावर करत असेल किंवा चालत असेल, तर ते त्याच्यावर बघून ज्या पद्धतीने एकटा असून ते हल्ले करतात, ते तो त्याचा लचका तोडणं किंवा अंगावर चावणं हे इतकं भयंकर असतं, की त्याला पण कळत नाही की काय झालं आणि तो इतका म्हणजे घाबरून जातो व्यक्ती ना. त्यात समजा कोणीतरी सामान्य कोण लोकं चालण्या-बिना रस्त्याची लोकं आली आहेत, त्याच्यासमोर काहीतरी दगड टाकलं किंवा काही बांबू टाकलं, तर ते थोडेफार पण तरीसुद्धा ते भटकी कुत्रे असे आहेत ना, न कोणाला ऐकणार त्याच्या फटकन अंगावर येतात आणि इतका जोरात चाव मारतात ना, एखादं विधू महिला पण तिकडे चालणारी आहेत. तिथे त्या भागाला आमच्या इथे शाळा पण आहे. जे लहान विद्यार्थी पण तिकडे पण कसं आहे दिवसा-ढवळीनं जास्त क्राउड असल्यामुळे ते हल्ले करत नाही. फक्त संध्याकाळचा असा टाईम झाला किंवा दुपारचा असा काहीतरी मधला टाईम असेल, तिथे कोण नसेल आणि समजा एखादा कोण लहान मुलगा गेला, वृद्ध महिला गेली किंवा कोणतरी असं व्यक्तिगत असं एकटं असेल, तर त्याच्यावर ती लोकं फटकन चाव मारतात आणि अशी चाव मारतात त्या टायमाला ते 1चे 2, 2चे 4 कधी होतात त्यांचं कळत नाहीये. आणि एवढं भीतीचं वातावरण आहे ना, की काही आमच्यासारखी जुनी लोकं जे तिथून ज्यांना तो रस्ता यायची वायवळ मालती आहे. कसं जायचं, काय जायचं? त्याच्यामुळे आम्ही पण सुद्धा तो रस्ता कधी टाळतो. हां, पण दिवसाडे आमच्याकडे काही लोकं तिथे संख्येनं जास्त लोकं असतात. त्याच्यामुळे आम्ही लोक काही गोष्टी जायचा प्रयत्न करतो. पण अशी भीतीचं वातावरण आहे आमच्याकडे, की बाबा ते कधी कुठेतरी अंगावर येऊन असे करतं, की ते आम्ही पण सुद्धा गाडी चालवताना कधी आले पटकन अंगावर असं पटकन येतात. त्यावेळी ती भीती वाटते, की अरे काय जातं आमचं डिसबॅलन्स बिघडतो, आम्ही गाडी घेऊन पडतो त्या टायमाला तिथे कसं. यावर महानगरपालिका हे दुर्लक्ष करते का? कुत्र्यांवरती कुठलीही कारवाई केली जात नाही का? काय झालं ना, की महानगरपालिकेकडे पूर्वी कुत्रा पकडायची काहीतरी जागा किंवा ते लोक काहीतरी करायचे. हल्ली पत्रव्यवहार सुद्धा करून महानगरपालिकेला तसं काही ती टीम तशी येत नाही. जसं पूर्वी कसे महानगरपालिकेने पत्र करायचो त्यावेळी ते महानगरची कोणी गाडी यायची. त्या कुत्र्यांना वावर पकडायची. आता काय झालं त्यांना पकडल्यानंतर सुद्धा ते काय करतात त्यांना काहीतरी त्यांची काहीतरी नसबंदी किंवा काहीतरी निरीक्षण करतात. परत ते पण शेवटी त्याच्या कुत्र्याच्या मनात किंवा काय गोष्टीचा प्राणीचा आहे त्याच्यामध्ये सोडल्यानंतर ते जे चावणं असतं ते वारंवार चालणारच ना. शेवटी आता तक्रार केली पण सध्या असं नाही की ते घेऊन जातात. ते काय करतात तिथे काय त्याला इंजेक्शन देतात किंवा त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट देतात सोडून देतात. असंच कुत्र्यांच्याही एक संघटना तयार आहेत. या पद्धतीने कुत्र्यांवरती कुठला हल्ला केला गेला किंवा काही असं व्हायलन्स त्या कुत्र्यांच्या अगेन्स्ट काही करण्यात आलं तर ती एक संघटना ज्या आहे ती एका व्यक्तींवरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करते. हो, कारण आम्हाला माहिती आहे सिद्धार्थ हॉस्पिटल आमच्या गोरे कॉलेज शास्त्रीनगरला आहे. तिथे काहीतरी जे काही गरजुले लोक आहेत त्यांनी का कुत्रं हल्ला केलेला त्याच्या अंगावर काहीतरी शस्त्र किंवा त्यांच्यात काय होतं आम्हाला माहीत नाहीये. पण हल्ला करताना त्याच्या शरीर बरेच काहीतरी फाटलं. त्याच्यामुळे त्या कुत्र्याचं त्याच जे प्राणीचे जे काही देखरेख करणारे त्यांनी त्याचं सांभाळ केला त्याला वाचवलं.